या कलियुगाचे चालक, मालक आणि पालक फक्त तुम्ही दिलेली एक हाक आणि एक कॉन्टॅक्ट नंबर, फक्त एक ग्रंथ आणि एक जपमाळ. ते स्वतः बसलेत. जोपर्यंत तुमची सेवा, साधना, उपासना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही. नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. परवा मी एका कार्यक्रमाला गेले होते. तिथं मला एका ताईनं सांगितलं की मी स्वामींची खूप सेवा करते, गुरुचरित्र पारायण करते, नवनाथ पारायण करते, पण मला काही फरक जाणवला नाही, काही अनुभव आला नाही. म्हणजे त्या ताईंची जी अडचण होती त्यासाठी त्यांनी गुरुचरित्र पारायण केलं, नवनाथ पारायण केलं, पण त्यांचा काही प्रश्न सुटला नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. असंच म्हणणं बरेच सेवेकऱ्यांचं असतं. काही जण म्हणतात गुरुचरित्र पारायण केलं पण काहीच उपयोग झाला नाही, आमचं कामच झालं नाही. तर त्याचविषयी मी आज तुमच्याशी बोलणार आहे. तर बघा, वर्षभर आपण बऱ्याच सेवा, उपासना, व्रत करत असतो. जसं की नवरात्रीमध्ये आपण आई भगवतीची सेवा करतो, श्रावण महिन्यामध्ये नवनाथ वाचतो, त्याचबरोबर भगवान शंकरांची सेवा करतो, मारुतीची सेवा करतो, उपासना, व्रत, अभिषेक करतो. पितृपक्षामध्ये पितरांची सेवा करतो किंवा ही जी सेवा आपल्याला सांगितली जाते अशा वर्षभरात आपण अनेक सेवा करत असतो. परंतु काहींचं मत असं असतं की ह्या ज्या सेवा आपण करतो किंवा ह्या सेवा मी केल्या, मला याचा काहीच अनुभव आला नाही. तर बघा, आपण वेळोवेळी वर्षभरामध्ये ज्या काही सेवा, उपासना, व्रत करत असतो हे सर्व तर आपण केलंच पाहिजे. वर्षभरामध्ये येणारे सण, वार, व्रत, वैकल्य, सेवा, उपासना, साधना हे सगळं करणं हे आपलं कर्तव्यच आहे. आणि ह्या साधना, उपासना, सेवा करत असताना आपल्याकडून एक अतिशय महत्त्वाची एक गोष्ट राहून जाते. कोणती महत्त्वाची गोष्ट ही राहून जाते तीच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, दिंडोरी सेवा केंद्राचे प्रमुख, ते आपल्याला नेहमी सांगतात की या कलियुगाचे चालक, मालक हे स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यामुळं तुम्ही केलेली सेवा, साधना, उपासना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि जोपर्यंत तुमची सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही, तुमची सेवा फलद्रूप होत नाही. तुम्हाला जर तुमची सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोचवायची असेल तर त्याच्यासाठी एकच करा, ते म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आणि एक जपमाळ. हा ग्रंथ आणि जपमाळ हे एक साधनच आहे स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचण्याचं. स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः रोज 3 अध्याय म्हणजे 1, 2, 3, आज हे 3 अध्याय वाचले, उद्या 4, 5, 6, परवा 7, 8, 9 असे रोज 3 अध्याय आणि रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या दिव्य षडाक्षरी मंत्राचा जप करायचा. यालाच म्हणतात स्वामी महाराजांची नित्यसेवा. आणि ही रोजची नित्यसेवा म्हणजे स्वामी महाराजांचा कॉन्टॅक्ट नंबर. तुम्ही दिलेली एक हाक जर स्वामी महाराजांपर्यंत पोचली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला सांगितला. रोज तुम्हाला स्वामींची नित्यसेवा ही करावीच लागेल. ही सेवा तुम्हाला अखंड सुरू ठेवावी लागते आणि मग ही सेवा सुरू असताना मग तुम्ही इतर सेवा करता. जसं की गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन असेल, आई भगवतीची सेवा असेल, नवनाथ ग्रंथाचं पारायण असेल, महादेवाची सेवा असेल किंवा इतर कोणतीही सेवा करा. तुम्ही तुमचे प्रश्न सोडण्यासाठी, अडचणी सोडवण्यासाठी काही सेवा घेतली असेल, तुमची सेवा, साधना, उपासना ही फलद्रूप होणारच. पण नित्यसेवा सोबत असेल तर. बऱ्याच वेळेला काय होतं, काही अडलेलं काम असेल त्यासाठी सेवा घेतली जाते, काही समस्या असतील त्याच्यासाठी सेवा घेतली जाते आणि तोपर्यंतच ही सेवा केली जाते. पण असं न करता आपलं अडलेलं काम झाल्यानंतरसुद्धा स्वामींची सेवा ही अखंड करावी, अखंड चालूच ठेवावी. स्वामी सेवा ही निस्वार्थी असावी. बघा, आपल्याला अंतर्मनातून वाटलं की मला सेवा करायची आहे आणि आपण सेवा केली, पारायण केलं, तर अशी सेवा लवकर देवापर्यंत पोचते. मनात कोणताही स्वार्थ न ठेवता आपण केलेली सेवा, उपासना ही देश कल्याणासाठी, राष्ट्र कल्याणासाठी उपयोगी पडावी हीच भावना मनात असावी.
तर चला, झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. श्री स्वामी समर्थ. माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.